1 फेब्रुवारी 2026 द रिअल काश्मीर फुटबॉल क्लब ही सिरीज त्याचा सीझन 1 बघितला. 8 एपिसोड्सची सिरीज आहे. ट्रू स्टोरीवर आधारित आहे. सुंदर आहे, म्हणजे इन्स्पायरिंग पण आहे. आणि कसे तिथले लोकल काश्मीरी लोक आहेत ते यंग लोकांना एक्सप्लॉइट करतात ते आपल्या धर्माच्या नावाखाली, किंवा आपल्याला फ्री काश्मीर पाहिजे तर त्याच्याकरता ह्या हिंदू पंडितांना पळवून लावा, ते आपलं नुकसान करणार आहेत किंवा काय काय, म्हणजे जे काही, म्हणजे त्यांच्या इंटरेस्ट करता ते यंग यूथला हाताशी धरून कसं एक्सप्लॉइट करतात आणि स्वतः सत्तेवर येण्याचा कसा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांना तिथे गव्हर्नमेंटचं, इंडियन गव्हर्नमेंटचं हे नको आहे, त्यांना त्यांचं इंडिपेंडंट राज्य हवं आहे. तर अशा या सगळ्या गोष्टी त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये आहे. तर फार पूर्वी तिथे एक फुटबॉल क्लब होता, पण आता ह्या सगळ्या वातावरणामुळे तिथे आता एकही फुटबॉल क्लब नाही की जो कॉम्पिटिशनमध्ये इंटरनॅशनल लेवलला खेळू शकेल किंवा काय. तर अशा एका कोचची गोष्ट आहे की आधी तर एक साधारण मनुष्य असतो की ज्याला फुटबॉलची खूप आवड असते, क्रेज असतो, आणि त्याचा मित्र एक खूप चांगला कोच असतो, फुटबॉल कोच. आणि त्याचे वडील पूर्वी फुटबॉल खेळायचे पण, कोचिंग पण करायचे, आणि ते एका गोळीबारात मारले गेले असतात कॅन्टॉन्मेंटच्या माणसाकडून. तर तो मुलगा पुन्हा, म्हणजे जो कोच असतो तोही गव्हर्नमेंट सर्व्हिस करत असतो, आणि हा पण एका ऑफिसमध्ये काम करत असतो. तर ऑफिसमध्ये म्हणजे रिपोर्टर असतो तो. तर तिथे मग त्याचं आणि जरा त्याच्या बॉसचं डिस्प्यूट होते लिहिण्यावरून, कुठला लेख लिहायचा कुठला नाही लिहायचा, आणि त्या रागामध्ये तो सोडून देतो नोकरी. पण आता नोकरी सोडून देतो तर घर काही खूप त्याचं चांगल्या याच्यातलं नसतं, म्हणजे बेताची परिस्थिती असते. बायकोचं पण स्टिचिंग हे असतं, म्हणजे शिलाईचं बुटीक असतं, आणि ती सगळे म्हणजे कपडे वगैरे तर बेता, आणि एक त्यांना मुलगा असतो. आणि त्याच सिटीमध्ये एक शिरीष नावाचा मानव कॉलनी काम केलंय त्याचं, बिझनेसमॅन असतो, की जो पूर्वी काश्मीरमध्येच राहत असतो, म्हणजे ही वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप इन काश्मीर ओनली. पण काही त्याच्याही बरोबर असे इन्सिडेन्सेस झाले असतात की त्यांनी काश्मीर सोडलं असतं, पण आता त्याला परत काश्मीरच्या लोकांकरता काहीतरी करायचं असतं म्हणून तो परत आलेला असतो. पण त्याला त्याच्या जुन्या आठवणी स्वस्थ बसू देत नसतात, त्याला सारखा तो इमोशनल होत असतो किंवा घाबरत असतो पुढे जायला. त्याचा असतो लिकरचा बिझनेस, आणि प्रॉपर तो म्हणजे कुठलेही लबाडी न करता प्रामाणिकपणे सगळं त्याच्याकडे लायसन्सेस असतात, सगळं असतं, आणि तो त्याचा धंदा अगदी प्रामाणिकपणे चालू त्यांनी केलेला असतो. तर अशातच एक जो तिथला पॉलिटिकल लीडर असतो नझीर म्हणून, तर त्याला तिथे सत्तेवर यायचं असतं. तर मग आता काहीतरी म्हणजे अशांतता माजवाय करता काहीतरी कारण पाहिजे, आणि तो शिरीष हिंदू असतो, त्याच्यामुळे तो मुलांना हाताशी घेतो, यंग मुलांना, आणि त्यांना भडकवतो की आपल्याला ह्याच्या अगेन्स्ट हे करायचं, की आपल्या धर्मामध्ये लिकरला बंदी आहे, दारू हा म्हणजे पिणं गुन्हा आहे, दारू बनवणं गुन्हा आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या फॅक्टरीवर मोर्चा घेऊन जा. आणि मग त्या मोर्चामध्ये एक जो त्यांचा मुलगा असतो त्यांनी असंच त्याला गमती म्हणजे खोटा एक बॉम्ब मिळालेला असतो कुठेतरी, आणि तो मुद्दामून त्या भीडमधून जेव्हा चाललं असतं मुर्दाबादचे नारे वगैरे त्यांची जो जुलूसमध्ये, तर हा फेकतो तिथे. तर सगळे एकदम घाबरतात की आता काय स्फोट, म्हणून सगळे जुलूसवाले तर पळतातच, आणि शिवाय त्यांच्या कंपनीतली लोक एकदम आत मागे जाऊन बसतात. पण मग थोड्या वेळाने ते पथक जेव्हा डिटेक्ट करते की तो खोटा बॉम्ब आहे, तर त्यांचाच एक माणूस, म्हणजे त्या शिरीषचा एक माणूस, त्यांनी ते मोबाईलवर शूट केलेलं असतं की कोणी काय केलंय वगैरे. तर त्याच्यात तो मुलगा त्यांना दिसतो की कोणी तो बॉम्ब फेकलाय. तर मग हा शिरीष कन्सर्न असतो की यूथ अशा चुकीच्या मार्गाने चालले तर त्यांना चॅनलाइज करायला पाहिजे. तर तो त्या मुलाला बोलवणं पाठवतो आधी, की तू असं असं बॉम्ब फेकलाय, त्याला दाखवतो मोबाईल, आम्ही तुझं शूट केलंय, तर तू का केलं असतं. तो काही बोलत नाही, म्हणजे, आणि तो म्हणतो पण खोटा होता ना तो बॉम्ब. तर म्हणतो खोटा असू दे खरं असू दे, का तुम्हाला, म्हणजे काय प्रॉब्लेम काय, मी जर प्रामाणिकपणे आपलं काम करतोय, कोणाला नुकसान करत नाही, तर तुम्हाला का असं करायचंय.
तुला जर काम नसेल तर मी देतो काम. तो म्हणतो मला नाही तुमच्याकडे काम करायचं, अशा काफिर लोगों के हमें नाही काम करणार, असं म्हणजे तो बोलतो आणि चालला जातो. तर हा हे सोडत नाही शिरीष. तो त्याच्या घरी पोचतो आणि त्याचे वडील याच्यात असतात पोलीसमध्ये. तर त्यांना सांगतो की मी तुमच्या मुलाचा परवा इंटरव्ह्यू झाला आणि त्याला आम्ही सिलेक्ट केलंय, तर त्याला तुम्ही पाठवा. आणि त्याच वेळेस तो घरी आला असतो. तर त्याला आधी खूप भीती वाटते. त्याला असं वाटतं आपली कंप्लेंट करायला आलाय हा शिरीष. पण वडील त्याला लगेच म्हणतात, अरे बधाई हो, तुमको नोकरी मिल गई, तुमने कुछ बताया भी नहीं वगैरे, असं सगळं होते त्यांचं. आणि मग हा म्हणतो की तू ये उद्यापासून माझ्या इथे कामाला. आता ह्याला मजबुरी असते, म्हणजे घरी आई वडिलांचा धाक, आणि त्यांनी हे पण सांगितलं नसतं की मी त्या नझीर बरोबर काम करतो वगैरे, कारण वडिलांना ते बिलकुल आवडलं नसतं. त्याच्यामुळे मग तो त्यांच्याकडे कामाला जायला लागतो. आता इकडे ह्यांनी पण रिपोर्टरने नोकरी सोडलेली आहे, सोहेल नाव असं त्याचं. तर त्याची बायको म्हणते कसं आपलं चालणार घर वगैरे. तर मग ह्याच्या डोक्यात आयडिया येते की इतके आता इंटरनॅशनल गेम्स होऊन राहिले, फुटबॉलच्या कॉम्पिटिशन सुरू होतात ते, तर मग आपण पण जर आपल्या मित्राला धरून म्हणजे हाताशी घेऊन जर फुटबॉल क्लबची स्थापना केली आणि जर त्याला उतरवलं टीममध्ये, तर म्हणजे नाव तर होईलच काश्मीरचं, लोकांना इज्जत मिळेल आणि काहीतरी चांगलं यूथ चॅनलाइज होतील. मग तो मुस्तफाला विचारतो. मुस्तफा आनंदाने तयार होतो, पण नोकरी कशी सोडायची, कारण पैसे कोण लावणार वगैरे. आधी तो प्रश्न असतो की पैसा तर कोणाचकडे नाही, जी टीम आहे त्याच्याकरता ग्राउंड आधी. तर मग हा एकटाच आधी सोहेल ग्राउंड शोधत फिरतो. त्याला खूप मुश्किलीने एका जिथे भंगार सगळ्या गाड्या उभ्या असतात अशा ठिकाणी एक मोकळी जागा, छान ग्राउंड मिळते. मग तो तिथला माणूस जरा लालची असतो. त्याला पटवतो की तुम्ही फक्त हे थोडंसं हटवा, तुमचं सामान आम्ही तुम्हाला बाजूला करायला म्हणतच नाही, तुम्ही असं त्याला कंपाऊंड सारखं कडेकडेने लावायचे, असे मध्येच पडले आणि मध्ये आम्हाला असं मोठं ग्राउंड मिळालं तर खूप चांगलं आहे, आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तुम्हाला जो हा भंगार ठेवायला जेवढे पैसे देतोय त्याच्यापेक्षा जास्त आम्ही पैसे देऊ. मग तो तयार होतो. मग त्याचं ग्राउंडचं तर एक सॉर्ट होते. मग आता मुलं तर मग हा आधी, आणि पैसे पण पाहिजे, तर हा आधी याला शिरीषला अप्रोच करतो सोहेल आणि त्याच्या कानावर घालतो. म्हणतो की माझ्या डोक्यात अशी अशी आयडिया आहे आणि तुम्ही जर फायनान्स केलं तर आपली टीम तयार होऊ शकते. तो मुलं आहेत का, तर हा आधीच हो म्हणून टाकतो. आणि मग म्हणतो ग्राउंड पण आहे, सगळे. आणि मग तो त्या जो सोहेलच्या बरोबर काम करत असतो, म्हणजे शिरीषने ज्याला नोकरी दिली असते ज्या मुलाला, तर त्याला पॅम्पलेट वाटायला सांगतो की फुटबॉलच्या याच्याकरता सिलेक्शन आहे टीम करता आणि पगार पण मिळेल तुम्हाला, तुम्ही जर टीम मध्ये खेळला तर त्या पैशाच्या आशेने खूप, म्हणजे ज्यांनी फार पूर्वी खेळत होते जे, आणि ज्यांना आता म्हणजे घराच्या परिस्थिती करता नोकरी करावी लागतात, असे सगळे मुलं, म्हणजे आधी हे लोक ग्राउंडवर सगळे येतात पण कोणीच येत नाही. पण मग हळूहळू, तर चुकून यांनी सांगितलं असतं 5 वाजता सोहेलनी, पण त्या पॅम्पलेटवर छापलेलं असतं 7, त्याच्यामुळे डॉट 7ला एक गर्दी सगळी जमा होते. मग तिथे त्यांना मुलांना सांगण्यात येतं की तुम्हाला आता म्हणजे खेळून दाखवावं लागणार आहे, आणि मग त्या सगळ्यांचं काही सिलेक्शन नाही, जेवढं टीममध्ये सिलेक्ट लागतात 10-12 जण तेवढेच आम्ही घेऊ. मग त्याच्यातनं काही मुलांचं सिलेक्शन होतं. त्यातले आता परत काही जरा चांगल्या घरातले असतात, काही एकदमच डाऊन टू अर्थ, कोणी खाटकाचे, कोणी राहायला घर नसणारे वगैरे वगैरे सगळेच प्रकार असतात, पण खेळणारे सगळे चांगले असतात. मग आता ट्रेनिंग, मग आता मुस्तफाला ऑफिसमध्ये खोटं बोलावं लागतं की माझी आई आजारी आहे वगैरे वगैरे. मग तो असं म्हणजे वेळ जसा त्याला मिळेल तसं तो त्या लोकांना ट्रेन करतो. तर ह्यांचं ट्रेनिंग चालू असताना मुलांमध्ये आपसात भांडणं, वादविवाद, एकमेकांशी न पटणं वगैरे प्रकार असतात. आणि आता तो क्लब तेवढ्यात हे येतं की दिल्लीला DFOच्या मॅचेस होतात. आता ह्यांना जर इंटरनॅशनल लेवलला खेळायचं असेल तर आधी एक कुठली तरी मॅच खेळलेली पाहिजे आणि ती जिंकलेली पाहिजे, असं काहीतरी कंडिशन असते. तर मग हा सोहेल जातो दिल्लीला आणि दिल्लीला तिथे रजिस्टर करायला सांगतो. तर तेच सगळे कंडिशन्स विचारतात.
तर आता इकडे अगोदर काय झालेलं असतं, एक खूप चांगला इंटरनॅशनल खेळलेला प्लेयर ज्याला मुस्तफाने आधी ट्रेन केलं असतं, पण परत मुस्तफा आणि त्या प्लेअरमध्ये काहीतरी डिस्प्यूट झालेलं असतं आणि त्याच्यामुळे त्या दोघांमध्ये जरा खुन्नस असते. तर तोच आला असतो काश्मीरमध्ये. तर सोहेल त्याला जाऊन भेटतो आणि त्याला म्हणजे तयार करतो खेळायला टीम बरोबर. तो म्हणतो मला आवडेल म्हणे आपल्या मुलाबरोबर खेळायला वगैरे. तर हा मग तिथे त्या दिल्लीला हे पण दाखवतो त्याचा फोटो, की हा पहा आमच्याकडे इंटरनॅशनल प्लेयर मधला एक मुलगा पण आहे आमच्या टीम मध्ये वगैरे वगैरे. ते म्हणतात ठीक आहे. आणि झालं मग हे लोकांचं ट्रेनिंग वगैरे सुरू होते आणि छान सगळे खेळतात. पण एक मॅच म्हणजे जी जेव्हा होते DFO बरोबर, त्याच्यात ते सपशेल हारतात. एकही गोल करू शकत नाहीत आणि 5 गोलनी हारतात. मग झालं सगळेच म्हणजे डिप्रेस होऊन जातात. बरं तिकडे जायला दिल्लीला त्यांना वाहन नसतं, काही नसतं. तर तिथलीच भंगारमध्ये जी एक उभी असते बस. तर हा जो नाझीर म्हणजे ज्याला आणि मग सोहेल त्या जो शिरीषकडे काम करत असतो त्याला तो आपला मॅनेजर बनवतो. म्हणे तू टीमचा मॅनेजर, तू सगळं बघायचं, मुलांचं सगळं ठीक चाललंय की नाही, कोण काय करतंय आणि मला रिपोर्ट करायचं. मग त्याच्यावर तो जबाबदारी सोपवतो की ह्या भंगार बसला तू छान बस करून आणायची. मग तो छान नवीन बस करतो आणि हे लोक सगळे दिल्लीला जातात, पण हरून येतात. तर आणि मुस्तफाचं आणि त्या प्लेयरचं ज्याचं आधी होतं त्यांचं परत वाचतं आणि तो जातो प्लेयर सोडून परत. तर आता हा म्हणतो शिरीष की हे काही बरोबर नाहीये, कारण हे सारखंच जर होत राहिलं तर आपल्या टीम करता कठीण आहे, मग एक सगळेच सोडून जातील. तर म्हणे आपल्याला इंटरनॅशनल कोचची गरज आहे. तर मग त्याला आपण बोलवूया. तर हा म्हणतो अफोर्ड करू शकतो का आपण, तर नाही करायचं आपण. आणि आणि एक टीम खेळलेले असतात त्याच्यामुळे या मुलांना पैसे मिळतात आणि तर मुलं जरा खुश असतात. मग हा सर्च करतो आणि मग एका इंटरनॅशनल कोचला की ज्यांनी अगदी 2 महिन्यात का 2 आठवड्यात एका अगदी बेकार टीमला तयार करून आणि जिंकवलेलं असतं आणि ती म्हणजे जिंकली असते. तर मग हे लोक ठरवतात, मग त्याला बोलवतात. आधी तो नाही म्हणतो त्याला जेव्हा कळतं की हे काय असलं आहे तर, पण मग सोहेल खूप तारीफ करतो की स्वर्ग हे काश्मीर, म्हणजे असं आहे तसं आहे, तुम्ही या तर एकदा 2 आठवड्यांकरता या, नंतर वाटलं तर नका राहू वगैरे वगैरे करून त्यांना बोलवतो. आणि तुम्ही जे म्हणाल ती फीस आम्ही द्यायला तयारी. मग येतात ते दोघे नवरा बायको येतात आणि तो म्हणजे असं त्यांनाच म्हणतो की बायकोला पण घेऊन या कारण खूप छान आहे काश्मीर वगैरे. मग येतात दोघे आणि मग हा ट्रेनिंग सुरू करतो. तर आधी त्याचे डोकं खराब होते की ते ग्राउंड बघून आणि ते मुलांचं ऐकून सगळं बघून, पण मग तो करतो. तो म्हणतो मुलं टफ आहेत, करतील म्हणजे, आणि मग तो तयार करतो. पण मग यांची एक मॅच ठरते, म्हणजे बऱ्यापैकी मुलं तयार होतात. तर एका जम्मू टीम बरोबर मॅच त्यांची फिक्स होते. पण काहीतरी वेळेवर कर्फ्यू लागतो, काहीतरी होतं आणि मॅच कॅन्सल होते त्यांची. ते म्हणतात आता आपण कसं करायचं, कारण आपल्याला तर इंटरनॅशनलला खेळायचं आहे, तर एक तर मॅच आपण कुठली तरी जिंकलेली असली पाहिजे. तर मग तेवढ्यात हा मुस्तफा सुचवतो की आपण कॅन्टॉनमेंटमध्ये बरोबर खेळूया का. तर म्हणून मग हे त्या मिलिटरीच्या ऑफिसमध्ये जातात कॅन्टॉनमेंटच्या. तर ते म्हणतात नुकत्याच आमच्या टीमनी भरपूर मॅचेस खेळलेल्या आहेत आणि कंटिन्यूस जिंकलेले आहेत, तर त्यांना आता नाही खेळायचं, म्हणजे थकलेले आहेत आता, तर सॉरी म्हणतात वगैरे. तर आता काय करायचं मग. तर सोहेल एक अशीच पिन टाकून देतो त्यांना. तो म्हणतो हा बरोबर आहे, तुम्ही लोक नाहीच म्हणणार, कारण एखाद्या अशा नवशिक्या लोकांबरोबर जर तुम्ही खेळले आणि हारले तर मग ते तुमचा किती इन्सल्ट आहे. तर म्हणजे खूपच इन्सल्टिंग आहे. त्याच्यामुळे आता तसं काही आम्ही फोर्स पण करणार नाही तुम्हाला, असं करून तो जातो. तर हे त्या लोकांना लागतं आणि मग ते लोक निरोप पाठवतात की ठीक आहे, या दिवशी आपण मॅच खेळायची आणि आमच्या कॅन्टॉनमेंटच्या ग्राउंडवर खेळायचं. तर मग ते ओके होते. पण त्याच्या आधी परत काही गोष्टी अशा घडलेल्या असतात की जेव्हा हे लोक दिल्लीला गेले असतात DFOच्या, जेव्हा हारले असतात खेळायला, तर तेव्हा मुस्तफाच्या ऑफिसमध्ये पण कळतं की हा म्हणजे त्याची आई आजारी नाहीये, हा खोटं बोलतो. मग त्याची पण नोकरी जाते आणि जो हा असतो
तिथेच दिलशाद म्हणून पण त्याच्याबरोबर जो काम करत असतो, तर तो पण नोकरी सोडून देतो. आधी तर त्यांनी नाही म्हटलेलं असतं, पण मग नंतर तो नोकरी सोडतो, कारण त्याची बहीण म्हणते की मी बघीन आई वडिलांकडे, मी नोकरी करते ना, तर तू टेन्शन नको घेऊ, तू तुझं हे कर. आणि तर अशा याच्यामध्ये ते लोक जेव्हा जात असतात मॅच करतात, तर त्याचं एका पोलीस कर्फ्यू लागलेला असतो, तर ते लोक पोलीस जाऊ देत नसतात त्यांना पुढे, आणि त्याचं आणि ह्या याचं वाचतं म्हणजे पोलिसांशी. तर ते तिघांनी अरेस्ट करून लॉकअपमध्ये ठेवतात. आता त्यांना सोडायलाच तयार नसतात. इकडे ह्या नाझीरनी पण जेव्हा त्याला कळतं की हा आपला मुलगा याच्याबरोबर शिरीष बरोबर काम करतोय, तर तो आधी त्याला ओरडतो, म्हणतो की तू काय काफिरा बरोबर काम करतोयस, आणि म्हणतो ठीक आहे, पण तू मुखबिरी कर, त्याचे ड्रग्स केव्हा येतात काय नाही असं सगळं म्हणजे त्याची माहिती कळव, म्हणजे मग आपण त्याच्यावर रेड टाकू किंवा बंदी घालू किंवा तोडफोड करू. तर हा म्हणतो ठीक आहे, त्याला आधी काही हे नाही. पण मग जेव्हा तो हे बघतो की ते मुलं जेव्हा लॉकअपमध्ये आहेत, तर स्वतः शिरीष म्हणजे आधी सोहेलनी मुस्तफानी प्रयत्न केले असतात, पण कोणी पोलीस त्यांना दाद देत नाही. पण जेव्हा शिरीष जातो आणि त्यांना अगदी खूप रिक्वेस्ट करतो आणि म्हणजे म्हणतो पुन्हा ही मुलं तुम्हाला दिसणार नाहीत किंवा ही पाहणार नाहीत वगैरे, म्हणजे असं भरपूर हे करून त्यांना सोडवून आणतो, तेव्हा याचे डोळे खाडकन उघडतात. तो म्हणतो की 3 मुसलमान लोकांकरता यांनी स्वतःची इज्जतचे पर्वा न करता पोलिसांच्या समोर रिक्वेस्ट केली आणि गळ घातली आणि सोडवून आणलं त्यांना. तर तो सरळ त्या नाझीरला जाऊन सांगतो की मी तुमच्यावर आता काम करू शकत नाही, कारण तो माणूस खूप चांगला आहे आणि त्याला काश्मीरची काळजी आहे. आणि मग तो म्हणजे पूर्णपणे झोकून देतो स्वतःला यांच्या कामामध्ये, स्वतःचीच म्हणजे अशी टीम समजून वगैरे. आणि मग हा येतो कोच, आणि कोच छान मग तयार करतो ह्यांना आणि यांची टीम तयार होते. पण आधी सगळेच घाबरलेले असतात, कारण त्या मुस्तफाच्या वडिलांना गोळी लागली असते कॅन्टॉन्मेंटमध्ये मिलिटरीची. तर आपसातच त्यांचं चालू असते की अरे मैं तो नहीं आऊंगा कल वगैरे वगैरे, म्हणजे प्रकार चालू असतात. तर मग हा स्वतः जो शिरीषकडे काम करत असतो, म्हणजे जो आता मॅनेजर असतो, तो त्या मुलांना समजवतो की म्हणतो की हे सगळं कुणाकरता चाललंय, म्हणजे तुमच्या करताच चाललंय ना, आपल्या करताच चाललंय, यांना काय पडली नाही तर. आणि काही जर तसं असतं तर या लोकांनी आपल्याला म्हटलंच नसतं, इतके सगळे जण आहेत, जाऊया आपण. तर नेक्स्ट डे सगळ्यांना जरा धाकधुकच असते, कोण येते कोण नाही, पण सगळे येतात. मग त्यांची प्रॉपर चेकिंग वगैरे होऊन आत त्यांना सोडलं जातं. आता ह्यांची बॅकग्राऊंडमध्ये सोहेलनी परत हे म्हटलं असतं की तिथे चेअरअप करायला सगळे मिलिटरीचेच ऑफिसर असतात, आपलं कोणीच नसणार, आपण आपलं गिने चुनेच लोक असेल, तर मग आपल्या टीमला एनकरेज करायला कोण. तर मग परत म्हणे आपण पॅम्पलेट वाटू सगळ्या याच्यामध्ये हे की अशी अशी मॅच आहे कॅन्टॉन्मेंटमध्ये, आणि त्याच्यात जर आम्ही सिलेक्ट झालो तर इंटरनॅशनलला आम्हाला खेळायला मिळेल, म्हणजे एंट्री होईल आमची, तर तुम्ही सगळे या हे करायला. तर पूर्ण खूप पब्लिक येते त्यांचं म्हणजे मॅच बघायला वगैरे, आणि अल्टिमेटली हे लोक जिंकतात. म्हणजे 2-1 असं हे होतं. अक्षरशः मिलिटरीवाले सगळे मान खाली घालतात, आणि मग हा सोहेल त्यांच्याकडनं लिहून घेतो की असं असं आम्ही जिंकलोय अशा याने, आणि मग सगळ्यांनाच खूप आनंद होतो. मग ह्याची सोहेलची पण बायको म्हणते की खरंच तू म्हणजे एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करायचं ठरलं तर ती मिळवतच. शिरीष पण हे करतो, याचं पण कोचची इच्छा होत नाही परत जायला अमेरिकेला, आणि त्यांचं इतकं छान म्हणजे सगळ्यांचं बॉन्डिंग झालेलं असतं. मुस्तफा पण म्हणतो, आधी मुस्तफा तयार नसतो, जेव्हा त्याला सांगितलं असतं की तू कोचच्या अंडर म्हणजे असिस्टंट कोच म्हणून काम करायचं, तर त्यालाही राग आला असतो. तो म्हणतो की तू मुझे निकाल रहे हो, म्हणून मी निकाल नाही, तू त्याला त्याच्या उलट तुलाही मिळेल सर्टिफिकेट होईल की अशा इंटरनॅशनल स्टँडर्डच्या कोचच्या हाताखाली तू काम केलंय वगैरे वगैरे. मग म्हणजे सगळंच अंत भला तो सब भला असं छान होतं, आणि मग त्यांना पण मुलांना इंटरनॅशनल खेळायची परवानगी मिळते, आणि सगळेच खुश होतात. ज्याला त्याला कोणाची गर्लफ्रेंड असते, कोणाचे वडील नाराज असतात, तेही खुश होतात. आणि त्या नझर जो असतो उभा इलेक्शन करता, त्यांनी सभा ठेवली असते
तर कोणीच त्याच्या सभेला येत नाही, सगळे मॅच बघायला गेलेले असतात. म्हणजे ओव्हरऑल जर अशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर मिळालं मुलांना, त्यांना चॅनलाइज जर केलं आणि सगळ्यांनी जर असं एकत्र आलं, तर देशात परिवर्तन नक्कीच घडू शकते. पण त्याच्याकरता असे काही डिव्होटेड लोक पाहिजेत. सुंदर आहे सिनेमा, सुंदर.